आणि भावाला मी सांगते काय मागायचं भावाला ही गोष्ट मागा की दादा, ज्याप्रमाणे या राखीचं महत्व समजून, या करदुड्याचं महत्व समजून तू माझं रक्षण करतो ना, त्याचप्रमाणे रस्त्यावरून चालणाऱ्या दुसऱ्याच्याही आई बहिणीचं रक्षण करशील, ही ओवाळणी मला दे दादा, ही ओवाळणी मला दे, हे भावाला मागा. कारण ही समाजाची आज गरज आहे. आज प्रत्येक आईनं मुलाला शिकवावं की समोरून जर एखादी मुलगी चालली तर तिचं वय काहीही असो, जर तुझ्या वयाची असेल तर बहीण मान, जर माझ्या वयाची असेल तर आई मान. ही शिकवण आपल्या लेकरांना देणं, मुलांना देणं आज फार गरजेचं आहे. एखादा व्यक्ती आपल्या समोर जेव्हा येईल, मुलीच्या समोर एखादा मुलगा येतो, जेव्हा एखादा पुरुष येतो, त्या मुलीला स्वतःची लाज वाटू नये एवढे तरी संस्कार आपण मुलांवरती देणं आज खूप काळाची गरज आहे. का गरज आहे? कारण ज्या वेळेला मुली समाजामध्ये वावरतात, मुली घाबरतात. का घाबरतात? कारण त्यांना भीती आहे की इथून चालणारा पुरुष माझ्यावरती काही करेल की काय, याची भीती मुलींना आहे. पण आज इथे बसलेले सगळे आई वडील आहेत, कुणाचे ना कुणाचे तरी, सगळ्यांनी मुलांना आणि मुलींना दोघांनाही संस्कार द्या. मुलांना सांगा की बाळा, प्रत्येक स्त्रीचा आदर करणं हे तुझं परम कर्तव्य आहे. ती कुठल्याही वयाची असो, पण तिचा आदर करणं तुझं काम आहे. जेवढं मुलाला डिग्री पर्यंत शिकवता तेवढंच मुलीला सुद्धा डिग्री पर्यंत शिकवा. पण एक शिकवण मुलीला अजून द्या की तुला जेवढं पाहिजे तेवढं आम्ही शिकू, पण मोठं झाल्याच्या नंतर आम्हाला मान खाली घालावी लागणार नाही, हे काम तू कधीच करणार नाहीस, हे अगोदर मुलीला शिकवा. कारण हे पण समाजाची गरज आहे.